या व्हिडिओमध्ये माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी या विषयावरती निबंध पाहणार आहोत. क्रिकेट जगातील एक प्रसिद्ध आणि अविस्मरणीय नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. मला क्रिकेटची आवड निर्माण झाली फक्त महेंद्रसिंग धोनी या खेळाडूमुळेच. महेंद्रसिंग धोनी हा फक्त भारतात नव्हे तर जगभरातही लोकप्रिय खेळाडू आहे. महेंद्रसिंग धोनीचा जन्म 7 जुलै 1981 साली झारखंडमधील रांची येथे झाला. धोनीला माही या नावाने सुद्धा ओळखले जाते. धोनीचा शांत स्वभावामुळे आणि निर्णय क्षमतेमुळे त्याला कॅप्टन कूल असेही म्हटले जाते. महेंद्रसिंग धोनी लहानपणी सर्व खेळ खेळायचा. सुरुवातीला त्यांचा आवडता खेळ फुटबॉल होता, ज्यामध्ये तो गोलरक्षक असायचा. पण त्याची प्रतिभा पाहून त्याच्या प्रशिक्षकाने त्याला क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला. पुढे माहीने आपले लक्ष क्रिकेटकडे वळवले. सुरुवातीला क्रिकेटमध्ये फारशी कामगिरी करता आली नाही. खरं तर वयाच्या 18व्या वर्षी त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात झाली. रणजीमध्ये त्याने चांगली कामगिरी केली. 2007 मध्ये दिग्गजांनी विश्वचषक खेळण्यास नकार दिल्याने तरुणांना संधी मिळाली आणि माहीला या युवा संघाचा कर्णधार बनवण्यात आले. आणि इतकंच नव्हे तर धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. यानंतर धोनीने भारतीय संघाची धुरा सांभाळली. या विश्वचषकात युवराज सिंग आणि गौतम गंभीर यांची चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 2011च्या वन डे वर्ल्ड कपमध्ये धोनीने 28 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारताला विजेतेपद मिळवून दिले. माहीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया चषक, विश्वचषक आणि इतर अनेक यश मिळवले. भारतीय संघाला अजूनही धोनीसारख्या खेळाडूची गरज आहे. धोनी अजूनही भारतीय खेळाडूंना मार्गदर्शन करतो. भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2007 मध्ये झालेल्या विश्व टी20 स्पर्धा जिंकल्या. त्यानंतर धोनी आपल्या भूमीवर 2011 विश्वचषक जिंकून भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार बनला. जगाला मात्र एक वेगळ्या शैलीचा कर्णधार आणि खेळाडू मिळाला होता. न्यूझीलंडसह अनेक देशांच्या परदेश दौऱ्यांवर त्यांनी आपल्याच भूमीवर मालिका जिंकून आपली प्रतिभा आणि कार्यक्षम नेतृत्व दाखवून दिले. माहीच्या नेतृत्वाखाली भारताने क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये सर्वोच्च स्थान मिळवले. विश्वचषक 2011च्या अंतिम सामन्यात धोनीच्या नाबाद 91 धावांच्या खेळी आणि 6 षटकारांसह विजयाचे क्षण दीर्घकाळ स्मरणात राहील. या सामन्यासाठी तो सामनावीर म्हणूनही निवडला गेला. या विजयासह भारत 2 विश्वचषक जिंकणारा इंडीज आणि कांगारू संघानंतरचा तिसरा संघ ठरला आहे. धोनीने आपल्या खेळाच्या जोरावर अनेक यश मिळवले, ज्यासाठी त्याचा गौरवही करण्यात आला. 2008 मध्ये त्याला वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला होता. तोपर्यंत हा बहुमान मिळवणारा धोनी पहिला भारतीय खेळाडू होता. धोनीचे हेलिकॉप्टर शॉट जगप्रसिद्ध आहे. धोनी शेवटच्या चेंडूपर्यंत संघासाठी झगडायचा आणि जो सामना हातातून निसटला तोही सामना धोनी जिंकून दाखवायचा. त्याच्या याच कौशल्यामुळे महेंद्रसिंग धोनी आज जगातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून परिचित आहे. खरं सांगायचं झालं तर धोनी कधीही हार मानत नाही. उदाहरणार्थ चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना किंवा आफ्रिकेविरुद्धचा सामना ज्यामध्ये भारताने विजय मिळवला, त्यावेळी धोनीच्या वेगवान स्टंपिंगने सर्वच प्रभावित झाले. धोनीने 1 सेकंदापेक्षा कमी वेळात स्टंप उडवले. हा विक्रम आजपर्यंत जगात कोणीही मोडू शकले नाही. खरं तर भारतीय संघाचा सर्वोत्तम कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही, कारण त्याने निवृत्ती घेतली आहे. पण आजही तो करोडो चाहत्यांच्या मनात घर करून आहे. आजही माही IPLमध्ये चेन्नईच्या टीमसोबत खेळताना आपल्याला दिसतो. आपल्या सर्वांना महेंद्रसिंग धोनीची फिनिशिंग स्टाईल आवडते. आज भारतातील सर्व खेळाडू धोनीला आदर्श मानतात आणि त्याच्याकडून सल्ला घेऊन काम करतात. विशेष म्हणजे धोनी हा भारताचा एकमेव असा कर्णधार होता
की ज्याने भारतीय संघाला सर्व ट्रॉफी मिळवून दिल्या. रेल्वेत टीसीची नोकरी ते जगातील सर्वोत्तम कर्णधार हा प्रवास खूप अद्भुत आहे. आजही धोनीची लोकप्रियता इतकी आहे की त्याला मैदानात बघण्यासाठी लोक त्याची आतुरतेने वाट बघत असतात. खरंच या खेळाडूने कर्तृत्व तर खूप गाजवलं आणि करोडो लोकांच्या मनात स्वतःचं एक वेगळं घर निर्माण केले आहे. धन्यवाद.